Hello guys, myself Gulab Thombre and welcome to the channel Edyon Tips. ओके बघा आज आपण सेल सायकल अँड सेल डिव्हिजन हा चॅप्टर स्टार्ट करणार आहोत आणि आत्तापर्यंत आपण ऑलमोस्ट 9 चॅप्टर कंप्लीट केलेले आहेत. आय होप तुम्हाला सगळे लेक्चर समजत देखील आहे. काय तुम्हाला जरी क्वेरी वगैरे असेल किंवा तुम्हाला काय डाऊट असतील तरी कॉमेंट सेक्शनमध्ये विचारा. मग ते मे बी चॅप्टर रिलेटेड असतील किंवा करिअर रिलेटेड कोणते जरी डाऊट असतील किंवा तुम्हाला काय जरी कोणत्या प्रकारचे डाऊट असतील तरी कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. ओके, लेट स्टार्ट आवर टुडेच. तर काय म्हणते स्टार्ट फ्रॉम सिंगल सेल म्हणजे काय म्हणते ऑल ऑर्गॅनिझम न्यून लार्जेस्ट सगळ्या ऑर्गॅनिझमची लाईफ जी आहे ना एका सिंगल सेलपासून स्टार्ट झाली. यू मे वंडर सिंगल म्हणजे एका सिंगल सेलपासून कशी स्टार्ट झाली सायकल. तर काय होतं माहिती आहे का, सपोज ही सेल आहे, काय म्हणते ग्रोथ अँड रिप्रोडक्शन आर द कॅरेक्टरिस्टिक फीचर ऑफ द सेल. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. विचारू शकतात की कोणते कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सेल्स. दॅट इज द ग्रोथ अँड रिप्रोडक्शन आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सेल. ओके, growth and reproduction are the characteristics of cells. Instead of living, yes, all cells reproduce by dividing. मग सपोज ही सेल आहे, ही सेल दोनमध्ये डिवाइड होणार. परत काय म्हणते विथ इच पॅरेंट गिव्हन राईज टू टू. परत ही दोन ह्याच्यामध्ये होणार, परत ही दोन ह्याच्यामध्ये. ओके, असं वाढतं जाणार. म्हणजे परत ही दोन ह्याच्यामध्ये होणार, परत ही दोन, परत ही दोन, परत ही दोन, असं म्हणजे वाढत जाणार. दॅट इज द गिव्हन सेल पॉप्युलेशन. दॅट इज growth of single parental progeny. In other such cycles of growth and reproduction allow single cell to form structure of millions of cells. Okay, हे म्हणत आहे ग्रोथ अँड रिप्रोडक्शन आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सेल्स. बस एवढं लक्षात ठेवा. मग ही दोन सेलमध्ये डिवाइड झाली, परत ही दोन, असं दोन 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 असं वाढत जाणार. ओके, दॅट्स द पॉईंट. ओके, जस्ट वेट. लेट्स कंटिन्यू. सेल सायकल. आता पहिला आपण बघणार आहोत सेल सायकल. सेल सायकल म्हणजे काय, सेल डिव्हिजन इज व्हेरी इम्पॉर्टंट प्रोसेस इन ऑल लिव्हिंग. त्याचा काही विषय नाही आहे. तर ड्युरिंग द डिव्हिजन ऑफ सेल डिव्हिजनच्या वेळेस DNA रेप्लिकेशन अँड सेल ग्रोथ टेक्स प्लेस. काय काय होते तर सेल सायकल आपण करूया. सेल सायकलमध्ये काय होणार, सेल सायकलमध्ये सेल डिव्हिजन अँड सेल ग्रोथ सेल ग्रोथ म्हणजे सेल डिव्हिजन. ओके, सेल ग्रोथ प्लस DNA रेप्लिकेशन. ओके, सेल ग्रोथ प्लस DNA रेप्लिकेशन टेक्स प्लेस. Cell growth hence have to take place in coordinated way to ensure the correct division and progeny intact. The sequence of events by which cell duplicates its genome synthesis of other constituent of cells eventually divides into two daughter cells is termed as cell cycle. ओके, म्हणजे काय माहिती आहे का, आता हे जे होते ना द सिक्वेन्स, ही जी सिक्वेन्स नव्हते, सिक्वेन्स ऑफ इव्हेंट्स, ही जी इव्हेंट्स होत्या सेल ग्रोथ, DNA रेप्लिकेशन किंवा सेल डिव्हिजन, ही जी सगळ्या एका सिक्वेन्स नव्हते ना. आणि हे जे सिक्वेन्स आहे ना एक प्रॉपर एका सिक्वेन्स आला पाहिजे. म्हणजे सिक्वेन्स सिंथेसिस म्हणजे असं इव्हेंट्स बाय विच सेल डुप्लिकेट इट्स जिनोम म्हणजे त्याचं जिनोम जे आहे ना ते सेलनं डुप्लिकेट केला पाहिजे. परत त्यानंतर सिंथेसिस ऑफ अदर कन्स्टिट्यूएंट मटेरियल म्हणजे काय कन्स्टिट्यूएंट मटेरियल म्हणजे सिंथेसिस पण केलं पाहिजे. त्यानंतर इव्हेंच्युअली डिवाइड दोन डॉटर सेलमध्ये डिवाइड देखील झाले पाहिजे. म्हणजे पहिल्यांदा काय होणार, डुप्लिकेट इट्स जिनोम, डुप्लिकेट केलं. त्यानंतर सिंथेसिस पण झालं पाहिजे. आणि त्यानंतर मग डिव्हिजन. ही जी प्रॉपर सिक्वेन्स एक फॉलो होते ना, ह्या सिक्वेन्सला सेल सायकल असं म्हणतात. ओके, डुप्लिकेट इट्स जिनोम लिहूया आपण एक शॉर्टमध्ये, तुम्हाला समजेल अशा ह्याच्यात लिहूया. ओके, सपोज डुप्लिकेट जिनोमला आपण काय म्हणूया 2C. ओके, म्हणजे काही असं त्याचं जिनोम डुप्लिकेट झाला. परत त्यानंतर काय सिंथेसिस सिंथेसिस ऑफ अदर मटेरियल. त्यानंतर इव्हेंच्युअली सेल डिवाइड्स इंटू सेल डिव्हिजन, टू डॉटर सेल्स. ही होल प्रोसेस जी आहे ना, दॅट होल प्रोसेस इज द सेल सायकल. एका इव्हेंट सेल सायकल. ओके, I hope everything is clear. Although in cell growth, increase in cytoplasm is a continuous process.
Cell growth is a continuous process. DNA synthesis occurs only during म्हणजे DNA synthesis जे आहे ना, synthesis occurs in specific and replicated DNA are then distributed to nuclei by complex. These events are themselves under genetic control. बस एवढं लक्षात काय ठेवायचं आहे. ग्रोथ अँड रिप्रोडक्शन आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द सेल. नंतर सेल सायकलमध्ये काय होते, तर सेल ग्रोथ प्लस DNA रेप्लिकेशन आणि डुप्लिकेट जिनोम प्लस सिंथेसिस ऑफ अदर मटेरियल आणि त्यानंतर हे 2 डॉटर सेल्स, हे सगळं जे आहे ना, फॉर्मेशन ऑफ 2 डॉटर सेल्स, दॅट इज द सेल सायकल. ओके. आणि हे जे होते ना, हे एक काय म्हणतात सेल ग्रोथ इज कंटिन्युअस प्रोसेस. तर DNA सिंथेसिस जे आहे ना, एका स्पेसिफिक प्रोसेसमध्ये असते. ओके, डन. ओके, डन. चलो, लेट्स मूव फॉरवर्ड. ओके, फेजेस ऑफ सायकल फेज ऑफ सेल सायकलच्या फेजेस ह्यातमध्ये काय, एक तर इंटरफेज आणि दुसरी म्हणजे एम फेज. तर इंटरफेज आणि दुसरी म्हणजे एम फेज. इंटरफेज आणि एम फेज ही सगळी जी आहे ना, वेट हां, दिस मच इज द इंटरफेज and this much is the M phase. Okay, this much is the interface and this one is the interface and this one is the, just 1 minute. Interface and this one is the M phase. Okay, let's study. A typical eukaryotic cell is illustrated by human cell in culture. These cells divide in approximately 20 hours. Okay, typical eukaryotic cell, human eukaryotic cell जे असते ना, eukaryotic cell किती 24 hours. Okay, 24 hours. However, this duration of cell cycle can vary from organism or in cell to cell type. Yes, yeast for example can progress. Yes, yeast चे किती, ही टाइम पिरियड आहे ना, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. yeast जो आहे ना 90 मिनिट, 90 minutes. ओके, द सेल सायकल इज डिवायडेड. येस, दॅट्स ऑल. ह्यातलं इम्पॉर्टंट लक्षात ठेवायचं, ह्युमन सेलचं 24 hours आहे आणि हे जर ह्याच्यातलं म्हटलं ते 90 minutes, दॅट इज ईस्ट सेल. ओके, आता एम फेज, इंटरफेज आणि एम फेज ह्याच्याबद्दल. आता इंटरफेज म्हणजे रेस्टिंग फेज वगैरे हे, आणि त्यानंतर इंटरफेज आपण बघणार जाईल. सपोज इथंच बघणार आहे, कुठं आहे, सॉरी, येस, इथं आपण सध्या आता एम फेज म्हणजे इथं एक नॉर्मली बघूया आणि त्यानंतर इंटरफेज इथं स्टार्ट होईल. ओके, लेट्स स्टार्ट. Yes, the M phase represents the phase when the actual cell division or mitosis occurs, and the M phase म्हणजे सपोज M phase आहे ना, the M I परत M म्हणजे काय होतं आहे, ॲक्च्युअल सेल डिव्हिजन वगैरे जेव्हा होतं ना, ते सगळं आहे ते इंटरफेज, सॉरी एम फेज रिप्रेझेंट्स इन द ॲक्च्युअल सेल डिव्हिजन सॉरी मायटॉसिस, दॅट इज द मायटॉसिस आर ॲक्च्युअल सेल डिव्हिजन. ओके, ॲक्च्युअल सेल डिव्हिजन. अँड इंटरफेज म्हणजे इंटरफेज इज द फेज बिटवीन 2 सक्सेस, म्हणजे 2 सक्सेसिव्ह एम फेजच्या मधला जो फेज असतो ना, दॅट इज द एम फेज. सॉरी हां, एम फेज नाही, इंटरफेज, सॉरी, दॅट इज द 2 सक्सेसिव्ह एम फेजच्या मधला, दॅट इज द इंटरफेज. ओके, दॅट्स द फेज बिटवीन 2 एम फेज. इट इज सिग्निफिकंट टू नोट दॅट सपोज आपण काय घेतलं, एक ह्युमन सेलचं, दॅट इज द 24 hour घेतलं, तर त्यातलं 95% जो आहे ना, दॅट इज द म्हणजे ऑलमोस्ट 23 hours असतो ना, दॅट इज द इंटरफेज. इट इज नोट दॅट 24 सेल 95% इंटरफेज असतो ना, मोर दॅन 95%, म्हणजे ऑलमोस्ट 23 hour इंटरफेज. तर हे किती असणार, 1 hour, ऑलमोस्ट इक्वल टू 1 hour. ओके, डन. चलो, द एम फेज स्टार्ट्स विथ न्यूक्लियर, म्हणजे पहिल्या स्टार्टिंगला न्यूक्लियस डिव्हिजन. इथं 2 डिव्हिजन असतात, कधी लक्षात ठेव, न्यूक्लियर डिव्हिजन दॅट इज द कॅरिओकायनेसिस. ओके, कॅरिओकायनेसिस. आणि त्यानंतर सायटोप्लाझम डिव्हिजन
that is the cytokinesis. Okay, cytokinesis, karyokinesis and cytokinesis. The interphase though called a resting phase. Yes, interphase ला आणखी नाव म्हणजे resting phase कशाला म्हणतात तर interphase. It is the phase during which cell is preparing for division. म्हणजे cell प्रिपेअर करत असते. इज प्रिपेअरिंग म्हणजे डिव्हिजन ऑफ अंडरगोईंग सेल ग्रोथ परत DNA हे सगळं होते ऑर्डरली मॅनरमध्ये वगैरे. म्हणजे यात इम्पॉर्टंट दोन्ही आहे ती, एक कॅरिओकायनेसिस आणि दुसरं सायटोकायनेसिस. ओके, डन. ओकेच, चल G1 दॅट इज द गॅप वन. आता ह्याच्यातलं इंटरफेजमधले 3 फेज बघूया. दॅट इज द G1, S आणि G2. ओके, G1, S आणि G1 मध्ये काय होतं, G1 फेज करस्पॉन्ड्स टू इंटरवल बिटवीन मायटॉसिस अँड इनिशिएशन ऑफ DNA रेप्लिकेशन. ही तुम्हाला समजून जाईल थोडंसं. काय म्हणतात, वेट करा, म्हणजे सपोज हे तर समजून सांगायला तर तुम्हाला एकच मिनिट. हां, हे G1 फेज आहे. ओके, दिस इज G1 फेज आणि काय मायटॉसिस. सो मायटॉसिस इज द G1 फेज. दिस इज बिटवीन सिंथेसिस ऑफ DNA. ओके, हे काय इथं इनिशिएशन ऑफ DNA रेप्लिकेशन, दॅट इज ही आणि मायटॉसिस. सो इनिशिएशन ऑफ DNA रेप्लिकेशन आणि मायटॉसिस ह्याच्यामधली जी फेज आहे ना, दॅट इज द G1 फेज. हे चक्र लक्षात ठेव. ओके, दॅट्स ऑल. नंतर ड्युरिंग G1 सेल इज मेटाबॉलिकली ॲक्टिव्ह. ओके, अँड कंटिन्यूस ग्रो बट डज नॉट रेप्लिकेट इट्स DNA. वेट, हां, G1 मध्ये काय होणार, G1 मध्ये येस मायटॉसिस ते सांगितलं ते मला लक्षात राहणार. दॅट इज G1 सेल मेटाबॉलिकली ॲक्टिव्ह असणार. सेल मेटाबॉलिकली ॲक्टिव्ह अँड कंटिन्युअसली ग्रो बट डज नॉट रेप्लिकेट इट्स DNA रेप्लिकेशन होत नाही. डज नॉट रेप्लिकेट इट्स DNA. ओके, दॅट्स ऑल. म्हणजे सेल इज अ मेटाबॉलिकली ॲक्टिव्ह, कंटिन्युअसली ग्रो CONT कंटिन्युअसली, DNA replication does not take place. This sentence is very important. Okay, नीटमध्ये विचारलं जाऊ शकतो. नंतर S phase or synthesis phase marks the period during which DNA synthesis or replication takes place. Yes, आता इथं replication takes. So S phase, S phase or synthesis marks the period during which DNA synthesis or replication takes place. DNA replication takes place definitely. Okay, and during this time amount of DNA doubles. That is DNA amount doubles. DOUBLES amount doubles. Okay, and if the initials म्हणजे इथे काय होणार 2C conversion 4C मध्ये होणार. ओके, दॅट्स दी. However, there is no increase in amount of chromosome number. म्हणजे क्रोमोझोम नंबर चेंज होत नाही. क्रोमोझोम नंबर इज सेम. क्रोमोझोम नंबर सेम. क्रोमोझोम नंबर इज सेम. म्हणजे सपोज 2N जर असेल ना, देन 2Nच राहणार. ओके, दॅट्स ऑल. इन ॲनिमल सेल्स ड्युरिंग S फेज, म्हणजे ॲनिमल सेल्समध्ये ड्युरिंग DNA रेप्लिकेशन बिगिन्स इन द न्यूक्लियस. येस, न्यूक्लियसमध्ये. अँड द सेंट्रिऑल डुप्लिकेट्स इन द सायटोप्लाझम. येस, हे दिस सेंटेन्स DNA रेप्लिकेशन ऑब्वियसली कुठं होणार, न्यूक्लियसमध्ये. अँड द सेंट्रिऑल डुप्लिकेट्स इन द सायटोप्लाझम. सो सेंट्रिऑल बाहेर डुप्लिकेट. ड्युरिंग द G2 फेज प्रोटीन. येस, द G2 बदला आता. G2 मध्ये काय होतं आहे, G2 फेज प्रोटीन्स आर सिंथेसाइज्ड. येस, प्रोटीन्स, इथे प्रोटीन फक्त सिंथेसिस. प्रोटीन SYNTH. ओके, प्रोटीन्स इन फॉर मायटॉसिस व्हाईल सेल ग्रोथ कंटिन्यूअस. सेल ग्रोथ सगळीकडे कंटिन्यू. सेल ग्रोथ कंटिन्यू राहणार. तिथे प्रोटीन सिंथेसिस आणि सेल ग्रोथ होणार. ओके, दॅट्स ऑल. आय होप एव्हरीथिंग इज क्लिअर.
लेट्स रिवाइज वन्स अगेन. आतापर्यंत काय काय झालेलं, ग्रोथ अँड रिप्रोडक्शन आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सेल. परत त्यानंतर सेल सायकल. सेल सायकलमध्ये काय सेल ग्रोथ अँड DNA रेप्लिकेशन होते. आणि त्यानंतर जिनोम. जिनोम म्हणजे डबल्स द जिनोम, परत सिंथेसिस, परत 2 डॉटर सेल्स फॉर्म होतात. दॅट इज द हे सगळे जे प्रोसेस आहे दॅट इज ही सिक्वेन्समधून एका प्रॉपर सिक्वेन्समध्ये झालेलं आहे. दॅट इज द सेल सायकल. सपोज युकॅरियोट सेल. युकॅरियोट सेलचं हे काय आहे डिव्हिजन. दॅट इज द काय म्हणतात सेल सायकल. सेल सायकलचं हे किती दॅट इज द 24 hour. आणि ईस्टचा 90 minute. त्यानंतर एम फेज, इंटरफेज आणि देन एम फेज. ओके. आणि सपोज मायटसचा 23 hour. सपोज एक युकॅरियोट सेल घेतली तर त्याचं 24 hour. 24 hour जर त्याचं हे असेल देन 23 hours असतो ना दॅट इज द इंटरफेज असणार. आणि ओनली 1 hour अप्रॉक्सिमेटली 1 hour जो असतो ना दॅट इज द एम फेज असतो. दॅट इज ॲक्च्युअल सेल डिव्हिजन होतं. न्यूक्लिअर डिव्हिजन दॅट इज द कॅरिओकायनेस. आणि सायटोप्लाझम डिव्हिजन दॅट इज द सायटोकायनेस. त्यानंतर आलो सेल G1 फेज. म्हणजे इंटरफेजमधले 3 फेज होतात. दॅट इज G1 S आणि G2. G1 मध्ये काय होते सेल इज मेटाबॉलिकली ॲक्टिव्ह. परत ग्रो कंटिन्युअसली ग्रो. परत DNA रेप्लिकेशन होत नाही यात. ओके. आणि ते जर म्हटलं ह्याच्यात काय म्हणतात तर एस फेजमध्ये DNA रेप्लिकेशन टेक्स प्लेस. आणि DNA अमाऊंट डबल्स. ओके. आणि क्रोमोझोम नंबर सेम राहणार. त्यानंतर ह्याच्यामध्ये म्हटलं G2 मध्ये म्हटलं देन प्रोटीन सिंथेसिस आणि ग्रोथ कंटिन्यूस. ओके. डन अँड डस्टेड. ओके. लेट्स नाव G0 फेज. G0 फेज म्हणजे काय म्हणताय काय इन सम सेल्स इन अडल्ट ॲनिमल्स डो नॉट अपियर टू एक्झिबिट डिव्हिजन. दॅट इज द हार्ट सेल्स अँड मेन इन जे G0 फेज दॅट इज द क्विसंट स्टेज. G0. ओके. सम सेल्स डो नॉट अपियर टू एक्झिबिट डिव्हिजन. म्हणजे डिव्हिजन दॅट इज अ हार्ट सेल्स. HEART हार्ट cells. Okay, heart cells and many other cells are connected as needed to replace cells have been lost because of injury. म्हणजे काय lost due because of injury. These cells do not join the further म्हणजे पुढे हे होत नाही. जे एक्झिट G1 मधूनच एक्झिट होतात. फेज टू एंटर इनॲक्टिव्ह स्टेज. दॅट इज द इनॲक्टिव्ह स्टेज. ओके. inactive stage. Okay. Quiescent stage. Cells in this remain metabolically active but no longer metabolically active असतात. That is very important. metabolically active असतात. unless called depending on the requirement of organism. म्हणजे unless called on to do so depending on the requirement of organism. म्हणजे ह्यात काहीच नाही एवढं. सेल मेटाबॉलिकली ॲक्टिव्ह असते परंतु इंज्युरी और कशामुळं मी अदर काही रिझनमुळं ते सोडून जातात बस. इन ॲनिमल्स मायटॉटिक डिव्हिजन इज ओनली सीन इन डिप्लॉईज. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. दिस पॅराग्राफ येस मायटॉटिक डिव्हिजन इज ओनली सीन इन डिप्लॉईड सोमॅटिक सेल्स. हायवर देअर आर फ्यू एक्सेप्शन्स वेअर हॅप्लॉईड सेल्स अँड मायटॉसिस. फॉर एक्झाम्पल मायटॉसिस जे असते ना ओनली 2N मध्ये होते. आणि एक्सेप्शन काय आहे. एक्सेप्शन इज द मेल हनी बी. मेल HONE हनी बी. ओके. मेल हनी बी. जर अगेन प्लांट्स कॅन शो मायटॉटिक इन बोथ हॅप्लॉईड. येस प्लांट जे आहेत ना प्लांट्स PLANT प्लांट्स जे आहेत ना 2N or N म्हणजे हॅप्लॉईड असेल नाही तर डिप्लॉईड असेल दोन्ही हे करू शकतात. फ्रॉम युअर रिकलेक्शन इन अल्टरनेशन ऑफ जनरेशन. दॅट्स ऑल. होप नाव स्टील नाव आतापर्यंत एव्हरीथिंग इज क्लिअर. लेट्स रिवाइज वन्स अगेन. बघा जास्ती काय अवघड नाही आहे. पहिलं सेल्स आहे का ग्रोथ अँड रिप्रोडक्शन आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सेल्स. परत काय म्हटलं आहे सेल सायकलमध्ये सेल ग्रोथ अँड DNA रेप्लिकेशन. परत अमाऊंट ऑफ जिनोम डिपेंड्स. त्यानंतर सिंथेसिस नंतर 2 डॉटर सेल्स फॉर्म होतात. देन सेल सायकल अँड युकॅरियोटिकमध्ये
24 hours हे असतं. आणि नंतर ईस्टमध्ये जर म्हटलं सेल सायकलचा पिरियड दॅट इज द 90 मिनिट इंटरफेज रेस्टिंग फेज, आणि दिस इज ॲक्च्युअल डिव्हिजन, कॅरिओकायनेसिस, सायटोकायनेसिस, आणि इन सेल मेटाबॉलिकली ॲक्टिव्ह आणि ग्रो. जीवनमध्ये काय होतं, सेल मेटाबॉलिकली ॲक्टिव्ह असते आणि DNA रेप्लिकेशन डज नॉट टेक्स प्लेस. कंटिन्युअसली ग्रोथ होणार. नंतर एस फेजमध्ये DNA रेप्लिकेशन होतं आहे, परत अमाऊंट ऑफ DNA डबल होते, परंतु क्रोमोझोम नंबर सेम राहणार. नंतर G2मध्ये प्रोटीन सिंथेसिस बस. आणि G0मध्ये काय म्हणजे हार्ट सेल्स एवढ्या लक्षात ठेवायच्या, आणि काही इंजुरीमुळे वगैरे ते सोडून जातात. आणि मेटाबॉलिकली ॲक्टिव्ह असतात, परंतु हे ते इनॲक्टिव्ह स्टेज, दॅट इज द क्विसंट स्टेज. नाव काय, क्विसंट स्टेज. आणि मायटोसिस आहे ते मोस्टली डिप्लॉइडमध्ये होतं, एक्सेप्शन्स मेल आणि बी इज द हॅप्लॉइड. नंतर प्लांट्समध्ये ते हॅप्लॉइड असतात नाही डिप्लॉइड असते. आय होप एव्हरीथिंग इज क्लिअर. थँक्यू सो मच. बाय बाय. टेक केअर.